चला सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय या ठिकाणी 3 ओव्हरचा सामना आपल्या भेटीला आलाय. नाणेफेकी जिंकले ध्रुवी 11 गुडगाव टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला गेलाय. 3 ओव्हरचा सामना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतोय टीम कोंडले संघाकडून नंदन पाटील आणि त्याच्या साथीने सागर पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सागर दिनकर आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं नंदन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा सामना. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती एक सिनियर खेळाडू आशिष पाटील, दर्जेदार खेळाडू, क्वालिटी क्रिकेटर म्हणून चर्चेतला खेळाडू आशिष पाटील. ध्रुवी 11 गुडगाव गतविजेता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला होता. या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या क्रमांकाचा ज्या संघानं मान पटकावला तो संघ मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, जयेश अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मयूर काटोळे यांच्या शुभ हस्ते आपण जयेश अधिकारी यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं पार पडतोय. आलोंडे गावचं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेत. मित्र आहेत आमचे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. आशिष पाटील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्याची गैरहजेरी होती, परंतु या सामन्यासाठी तो पोहोचलाय. 3 ओव्हरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामना. इथे जर जिंकलात तर तिसऱ्या फेरीचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल आशिष पाटीलचा नंदन पाटीलच्या विरोधात. लेफ्ट हँड बॅट्समन नंदन पाटील स्ट्रायकर एंडवरती. पहिलाच बॉल यावेळेला मात्र स्विच इट केला. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढले गेले. बॉल पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. हॅलो, नंदन पाटील जे मैदानामध्ये आहेत, नंदनच्या प्रत्येक चौकाराकरता 300 रुपये आहेत. सलग 3 चौकारांकरता 1000 रुपये आणि अर्धशतकी इनिंग खेळली तर 5000 रुपये. सन्माननीय रितेशजी घाग सर यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज नंदन पाटील याच्याकरता लावलं गेलंय. चौकाराने या ठिकाणी नंदन पाटीलने सुरुवात केली. स्टान्स बदलून स्विच इटचा फटका खेळला गेला आणि त्यानंतर 4 धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती. नंदन पाटील या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगला बरसला होता. अगदी पहिला तर सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. आशिष पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुजित पष्टे यांच्या माध्यमातून देखील तब्बल 1000चं कॅश प्राइज, 3000चं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आशिष पाटील वरती देखील या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक लावलं जात आहे. सुजितजी पष्टे यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आशिष पाटील आपल्या रनअपवरती सज्ज झालाय. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल. झेलची संधी निर्माण झाली आहे आणि इथून नंदन पाटीलच्या खेळीचा अंत होईल. ही मोठी विकेट असेल या मॅच मध्ये. नंदन पाटील बाद. चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. बरीचशी उंची गाठली बॉल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी न करता चांगल्या पद्धतीने जजमेंट करत हा झेल टिपला गेला. फलंदाज नंदन पाटील बाद झालाय. महत्वाची विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या पाहिली तर 4 धावा धावफलकावरती. SP ग्रुप प्रेसिडेंट इस्को आपण स्पर्धा पाहतोय. 6वी रात्री या स्पर्धेची. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खूप सारी मेहनत घेतली गेली. अभिनय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम वर्क आपण पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेले तर 4 धावसंख्येवरती पहिला धक्का आलाय. अक्षय पाटील स्ट्रायकर एंडवरती. आशिष पाटील राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेलाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी या षटकातला दुसरा चौकार येतोय फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटमधून. अगदी पहिलं तर पहिला बॉल नंदन पाटीलने खेळला होता. त्यावरती चौकार आला. त्यानंतर नंदन पाटीलची विकेट आली आणि त्यानंतर बाद झाल्यानंतर अक्षय पाटील इंटर झाले. आल्याबरोबर एक चांगला स्ट्रोक खेळा. फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार वसूल करत असताना टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जोडली जाईल. आशिष पाटीलकडे खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे.
एक चांगला क्रिकेटर आहे. आशिष पाटील पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंडवरती आपण फलंदाज पाहतोय अक्षय पाटील. चला बी फास्ट घाई करा टीम गुडगाव. ध्रुवी 11 गुडगाव टीम गोलंदाजी करत असताना यावेळीला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. 20 मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉवर प्लेचा योग्य फायदा उचलला जाईल. अक्षय पाटीलच्या माध्यमातून बॉलला धडलं गेले 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. यावेळीला देखील चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलाय. जिथे प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे तिथे स्ट्रोक खेळले जात आहेत, तिथे चौकार वसूल केले जात आहेत. टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. तिसरा चौकार आलाय. यावेळीला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चांगला टप्पा आणि लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होईल. 12 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. एक चौकार नंदन पाटीलच्या बॅटमधून, 2 चौकार अक्षय पाटीलच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत पाहिलं तर मग चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. आशिष पाटीलचा हा बॉल फुलर लेनचा आहे. सिलिमिनॉन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 13. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना अकाई 11 कोंडले. खरं तर अभिनय पाटील यांचे सुपुत्र त्यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अकाई 11 कोंडले या वाडा तालुक्यातील नामवंत संघांच्या यादीतला हा संघ समोर फाईट देतोय. भिवंडी तालुक्यातील ताकदवार संघ ध्रुवी 11 गोटगाव. खरं तर गतवर्षी विजेतेपद पटकावलं होतं या संघानं. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर एक दिग्गज संघाला मात दिली. वज्रेश्वरी संघाला पराभूत करत या स्पर्धेमध्ये आगेकूच करत असताना टीम गुडगाव. षटक क्रमांक 2 मध्ये सूरज पष्टे आलाय गोलंदाजी करण्याकरिता. सूरज पष्टेचं मागील षटक दमदार राहिलं होतं. मागच्या सामन्यातलं फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला, परंतु गोलंदाजी त्याची लाजवाब झाली होती आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा सूरज पष्टेला मार्गस्थ केले गेले सेकंड ओव्हर करिता. पहिला बॉल सूरजचा. पहिलाच बॉल तेज तरार, अगदी भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. लेग बाईटचा इशारा. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्याच बॉलवरती सिंगल. अगदी पाहिलं तर सागर पाटीलला संधी मिळाली नव्हती, आता ती संधी त्याला मिळाली आहे. हा देखील चांगला दर्जेदार खेळाडू आहे. नेहमीच त्याची आपण चांगली फलंदाजी पाहिली आहे. यावेळेला मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचाच्या माध्यमातून घोषित केलाय. हा पहिला बाउन्सर आपण पाहिला जिथे वॉर्निंग दिली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. यावेळेला टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एकंदरीत 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक आतापर्यंत फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. सूरज पष्टे षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. याला फ्लिक केला ऑन साइडला. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. डीप त्याला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत स्वार होतील तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धोका आहे या एंडवरती. सागरची विकेट, ही महत्वाची विकेट धावची स्वरूपामध्ये आली आहे. सागर पाट या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. दोन धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपन्न होत असताना 17 धावा धावफलकावरती फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना अकाई 11 कोंडळे संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय त्यांना. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र सागर धावचित होताना आपण पाहिले. न्यू बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अक्षयला. यावेळीला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना पहिली सिंगल तर मात्र मिळते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 19. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकानं बॉलला गॅदर केला नाही, परंतु एक सिंगल तरी ते मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती इथे देखील 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 21 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 विकेट्स गमावल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या होत्या 13. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च करत असताना गोलंदाज सूरज पष्टे, चांगली गोलंदाजी त्याची या सामन्यामध्ये राहिली आहे. अचूकता त्याने ठेवली आहे. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल इथे मात्र पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. चला तिसरा गोलंदाज लगेचच मार्गस्थ करा. टीम ध्रुवी 11 गोटगाव आणि त्यानंतर पुढील मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. जीवी स्पोर्ट्स महापोली विपक्ष जय हनुमान सावरोळी या 2 संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत एकंदरीत 9 आणि टीमची टोटल धावसंख्या पाहिली तर मग 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम षटक. भुवन आलाय, एक दर्जेदार गोलंदाज, कमी वयामध्ये ज्यानं उंच भरारी घेतली असा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भुवनला गेले 2 हंगामामध्ये चांगली गोलंदाजी भुवनची राहिली आहे. फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला शेवटच्या षटकामध्ये प्रमोट केलं गेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 आलेत. पहिला बॉल समोर लॉफ्टेड फटका आहे. उंची गाठली, लांबी गाठली नाहीये. क्षेत्ररक्षक सूरज पष्टे बॉल खाली येतील आणि तिथून मात्र झेल टिपतील. तिसरा धक्का, फलंदाज बाद होतील. या ठिकाणी अक्षय बाद होताना आपण पाहतोय. तिसरा धक्का. मिडल ऑर्डर मध्ये ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती यशस्वी झालाय भुवन. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट्स मिळवल्या. सूरज पष्टे होते त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षक, त्यांच्याकडूनही चुकी होणार नव्हती आणि त्यानंतर विकेटचं पतन. जीबी स्पोर्ट्स महापोली आणि जय हनुमान सावरोळी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. हाफ इनिंग नंतर टॉस देखील केला जाईल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पहिल्या बॉलवरती विकेट आले. ऋषभ पॉवर हिटर फलंदाज आहे. ऋषभला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला मात्र ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल येताना पाहायला मिळाली. 6वाच दिवस आहे. उद्या अनेक नामवंत संघ, त्यानंतर सोमवारी या स्पर्धेची सांगता होईल. ग्रँड फिनालेचा सामना सोमवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. बॅकअप होतं. सूरज फर्स्ट जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथे अंकित होतील. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 25-25. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या अगोदर आपण पाहिलं तर बिलोसी टीमने 2 सामने जिंकलेले आहेत. हा दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. यानंतर जय हनुमान सावरोळी आणि जीवी स्पोर्ट्स महापोली असा सामना आपल्या भेटीला येईल. भुवनचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उंची गाठली बॉलनं आणि झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. भुवनच्या माध्यमातून कॉटन बोल्ट. 4था धक्का. या ठिकाणी अमरबाद.
4 विकेट्स कमवलेत, 25 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिली भुवनची. अनेकदा स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं, परंतु भुवनचे पहा किती चांगला प्रवास राहिलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर सिंगल आली, त्या तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती विकेट. भुवनचा पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा फ्लो ओपन करत असताना मिड ऑफ क्षेत्राकडे बॉलला ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करतील, इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 27 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असेल. भुवनने आतापर्यंत 2 विकेट्स आपल्या नावावरती केलेत. अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी भुवनची राहिली आहे. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंड वरती दीप आहेत. ऋषभला फक्त एकच बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलाय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेनं, आणि तिथून मात्र पुन्हा एकदा विकेटचं होईल पतन. फर्स्ट इनिंग इज कंप्लीट. टीमची धावसंख्या 27. विजयासाठी लक्ष असेल 18 बॉल आणि 28 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम कोंडळे, आणि टॉस साठी या ठिकाणी आपण जीबी स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल 2 हात करण्याकरिता जय हनुमान सावरोळी संघ सज्ज झालाय. यश यांच्या शुभ हस्ते टॉस करणार. यश WCA प्लेयर यश पाटील. हेड आणि टेल आहे. कॉलिंग कोण देते? उसको देने दे. ओके, हनुमान सावरोळी टीम कडनं कॉलिंग असेल. हेड टेल. हेड असा कॉल दिलाय आणि यस टॉस जिंकला या ठिकाणी. हनुमान सावरोळी टीमने कॅप्टन जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा 30 प्लेइंग 11 बघायला मिळेल का आम्हाला? थोडे चेंजेस केलेले आहेत आम्ही आमच्या प्लेइंग 11 मध्ये. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि तदनंतर शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. यश, आजची 6वी रात्र आहे आणि रोज आवर्जून तुला या ठिकाणी स्पर्धा पाहण्याकरिता येताना नक्कीच बघायला मिळते. कसं वाटलं इथे आल्यानंतर? रोज स्पर्धा बघायला येतोय आणि ही स्पर्धा यशस्वी होतीये, त्याबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आहे. SP सर आणि बाकी सर्व जे आहेत बिलोशीचे प्लेयर आहेत ते सर्वच खूप मेहनत घेतात. त्यात आपण SP दादा फक्त इथेच नाही, बाकी टुर्नामेंट पण त्यांचा सहकार्य असतोच. नक्कीच. आणि काय म्हणशील, जशा पद्धतीचा खेळ मैदानात आपल्याला बघायला मिळतोय त्याबद्दल काय सांगशील? मॅचेस तर म्हणजे खूप चांगल्या चालू आहे. सर्व एकदम शिस्तपद्धतीमध्ये सर्व गेम चालू आहेत, त्यामुळेच खेळ सर्व सुंदरच चाललंय. धन्यवाद, थँक्यू सो मच. हे होते आमच्यासोबत यश. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. टॉस बॉक्स मधून रिपोर्ट आलाय. नाणेफेक जिंकली जय हनुमान सावरोळी टीमने. निर्णय स्वीकारला बॉलिंग करण्याचा. धन्यवाद. आणि जाऊयात दुसऱ्या डावाला ज्या ठिकाणी सुरुवात होते. पूर्वार्ध पाहिला उत्तरताला सुरुवात झाली. सागर पाटील, सूरज पष्टे ही A1 जोडी ध्रुवी 11 घोटगाव संघाकडून पाहतोय. 28 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ही सलामीचे शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल समोर उडवलाय. अगदी पाहिलं तर स्टँड इन डिलिव्हर जबरदस्त पद्धतीनं बॉलला पाठवले गेले. 4 धावांकरिता चौकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगदी जागेवरून खडे खडे या बॉलला पाठवले गेले 4 धावांकरिता. सागरचं स्वागत केलंय चौकाराने. तर निरीक्षण केलं जाईल चौकार आहे की षटकार. तर 4 धावा चौकार येतोय आणि चौकाराने मात्र टीमचं खातं खोललं जाईल. 4 या धावसंख्येवरती पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका आपण पाहतोय.
सागर पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. सागर टू सागर यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय. यावेळेला देखील खाली क्षेत्र मिळालंय सागरला. बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल. सागर पाटील या स्पर्धेमध्ये बरसलाय. सलगचा दुसरा चौकार. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील दमदार फलंदाजी सागर पाटीलने केली होती आणि या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. ध्रुवी 11 गुडगाव संघ एक एक पाऊल पुढे निघून चाललाय. विकेटवरती फोकस करावा लागेल गोलंदाज सागरला. समीरचा हा बॉल यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. इथून मात्र फलंदाज होतील धावचित. सागर पाटील बाद. 8 या धावसंख्येवरती पहिली विकेट्स गमावली. खराब कॉल कॉन्टिन्युएशन पाहायला मिळालं. धाव घेण्याची आवश्यकता नव्हती. मोह आवरला नाही आणि त्यानंतर सागर पाटीलची विकेट. चला नवीन फलंदाज घाई करा. आम्ही वारंवार सांगतो ज्यावेळेला एखादा फलंदाज बाद होईल त्यावेळेला नवीन फलंदाजांनी तयारीत राहायचं. 8 धावा दफळकरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर रनआउटची विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. एक सिनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. त्याने खूप चांगला क्रिकेट आपल्या गावासाठी खेळलेला आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. तर स्ट्रायकर एंडवरती रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं सूरज पष्टे. यावेळेला स्विच हिट केल्या बॉलला स्टान्स बदलला गेला. अगदी पाहिलं तर चेंडूचा पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावा पूर्ण होताना पाहतोय. 10 धावा धावफलकावरती. 28चं टार्गेट आहे. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 बॉलमध्ये धावा काढायच्यात 18. एक एक पाऊल ध्रुवी 11 गुडगाव पुढे निघून जातोय. डॉट बॉल घ्यावे लागतील. समीरचा यावेळेला हा बॉल अगदी पाहिला तर चांगल्या पद्धतीनं बॉलला पाठवलं गेले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सूरज पष्टेच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. पूर्ण झालाय. एक एक पाऊल विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. समीर वरती अटॅक केला गेलाय. आक्रमण चढवलं गेले. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं यावेळेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 या धावसंख्येवरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आशिष पाटील सूरज पष्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता इथून अकाय 11 कोंडले टीम कोणत्या गोलंदाजावरती ही धुरा सोपवेल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. कारण 12 बॉल आणि 12 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर जीवी स्पोर्ट्स महापोली आणि 2 हात करेल जैनमान स्पोर्ट्स सावरोळी. त्यानंतर शेवटचा सामना दुसऱ्या फेरीतील आई गावदेवी वेडेगाव आणि आई गावदेवी अकलोली. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफळ करते. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय. नंदन पाटील आलाय. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता नंदन पाटील, परंतु आता गोलंदाजी त्याला कमालीची करावी लागेल. 16 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. पहिलाच बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग. कटर बॉलचा वापर करताना नंदन पाटील पहिल्याच बॉलवरती अडचणीत आणतोय आशिष पाटीलला. ओ जबरदस्त बॉल. वेगाबरोबर स्विंग देखील पाहायला मिळाला. लेग कटर बॉलचा वापर केला नंदन पाटीलने. डॉट बॉलची समाप्ती होती. नंदन पाटील पुढचा बॉल घेऊन यावेळेला फ्लिक केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न. यस नो च उत्तर मात्र पाहायला मिळालं आणि अखेरकार ती दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिली.
उद्याचा पहिला सामना असेल ध्रुव 11 सातपाटी विपक्ष जय बजरंग गोरसई ब SP 11. त्याच्यानंतर बेस्ट ऑफ बोर शेती विपक्ष संतोष साठे 11 उचलली. त्यानंतर तिसरा सामना मित DJ सातपाटी 11 SP बिलोशी आंबोडे भिन्नार विपक्ष तुते. त्यानंतर वेदांत 11 धाकटी डहाणू ओम साईराम भावाळे. त्यानंतर बोबा 11 जाई त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल तेजल 11 वालिव. टेनिस क्रिकेटच्या पटलावरची मोठी नावं या ठिकाणी उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 20, 8 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक 9 बॉल 8 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंदन पाटील पुढचा बॉल घेऊन यावेळेला समोर खेळण्यात लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या दरम्यान हा खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. 21 धावा धावफलकावरती. अजून देखील 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे सामन्यामध्ये 8 बॉलमध्ये अवघ्या 7 धावांची गरज आहे. यानंतर आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा आणि इथून मात्र पंचांच्या माध्यमातून फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. लिगल डिलिव्हरी आहे. त्यानंतर डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा काढायच्या त्या 7 बॉल 7 धावा. नंदन पाटीलचा जबरदस्त षटक. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. आता विजयाकरिता 6 बॉल आणि 7 धावांची गरज. 9 बॉल 8ची गरज होती. समीकरण उरले. येणारे 6 बॉल आणि 7 धावा. ध्रुवी 11 गुडगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग घेऊ नका. लगेचच सामन्याला सुरुवात करा. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथून सामना जिंकण्याकरिता सूरज पष्टे आशिष पाटील सारखी जोडी जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय आला. इथून मात्र या 7 धावा डिफेंड केल्या तर मग अनोखा इतिहास या स्पर्धेतला अक्षयच्या नावावरती जाईल. या अगोदर प्रियेशने कामगिरी केली होती. शिरोळे संघाच्या विपक्षामध्ये खेळताना 6 बॉल आणि 6 धावा काढून दिल्या नव्हत्या टीम शिरोळे संघाला. आता तो कारनामा इथे गोलंदाज अक्षयला देखील करावा लागेल. आपल्या संघाचं आपल्या टीमचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राखायचं असेल तर मग त्या पद्धतीची गोलंदाजी अक्षयला करावी लागेल. 6 बॉल 7 धावा. षटकातला पहिला बॉल स्ट्रायकर एंड वरती सूरजला आपण आशिष पाटीलला पाहतोय. पहिलाच बॉल एस्टांचा फर्निचर उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड आशिष पाटील. सोनेरी विकेट या सामन्यातली आशिष बाद. संपलेला नाहीये. ती गुणवत्ता माझ्याकडे आहे आणि त्या गुणवत्तेचा वापर करत असताना अगदी चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला आणि त्यानंतर क्लीन बोल्ड केलं गेलं फलंदाज आशिष पाटीलला. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये
भुवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 बॉल 7 धावांची गरज. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेला एलिव्हेशन नव्हतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र पाहू शकाल इथून एक सिंगल मिळवली आहे. सूरजने थांबवलंय भुवनला, एक सिंगल आली आहे. आता 4 बॉल आणि 6 ची गरज. पहा सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. म्हणून तर क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप प्राप्त झालंय. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता दोन्ही बाजूने झुकलाय. 4 चेंडू आणि 6 ची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे. सूरज पष्टे जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल, विजयाच्या आशा पल्लवीत असतील ध्रुवी 11 गुडगाव टीमसाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी नंदन पाटीलने खरं तर या सामन्याला कलाटणी दिल्या. पहिल्या षटकामध्ये समीरच्या 16 आल्या होत्या, परंतु नंदन पाटीलने या मॅचला टर्न केली आहे आणि त्यानंतर पुढची जबाबदारी अक्षयने आपल्या खांद्यावरती उचलली आहे. चला बी फास्ट, सामना लगेच सुरू करा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 6 ची गरज. षटकार मारून सामना फिनिश केला जाईल का. अक्षयचा पुढचा बॉल, सामना करेल सूरज पष्टे. चला अकाई 11 काही करा. एजंट टेकन, बडी मछली जाल में फसती हुई. सूरज पष्टेला जावं लागेल माघारी. या सामन्यातली मोठी विकेट सूरज पष्टे बाद. आणि आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे. म्हणून म्हटलं जातं की संयम जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही जर संयम ठेवून तुमचा आत्मविश्वास जर जागा केलात ना, तर मग काही घडेल. अगदी पाहिलं तर राहुल भोईर यांच्या चेहऱ्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसरलाय. खरं तर स्पॉन्सर्ड आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आता मात्र त्यांच्या देखील हृदयाची ठोके वाढू लागलेत. एकतर्फी वाटू लागलेला सामना, जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता, तो आयसीयू वॉर्ड मध्ये पोहोचलाय. 3 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्क वरती अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूने अभिनय पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे कमबॅक करतोय. त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळतोय. अकाय 11 कोंडले. 3 चेंडू 6 धावा. रफ अँड टफ सामना अगदी टॉप गेअर मध्ये पोहोचलाय. नवीन फलंदाज धनंजय मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. टीम कोंडले संघ अधिकचा वेळ घेऊ नका, प्लीज कॉपरेट करा. 3 चेंडू 6 धावा. अगदी चांगला खेळ कोंडले टीमचा या सामन्यामध्ये राहिलाय. लो स्कोरिंगचा सामना आणि त्या सामन्याला मिळालेली कलाटणी. धनंजय स्ट्रायकर एंडवरती आहे. फलंदाजीसाठी ओळखला जातो धनंजयला. अक्षयचा पुढचा बॉल, सामना करेल राईट हँड बॅट्समन धनंजय. आडव्या पॅटने आक्रमण तर केलंय. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. या एंड वरती भुवनला एक्झॅक्ट काय घडले पाहावं लागेल. धनंजय बाद होतो या ठिकाणी, कारण भुवनने स्ट्राईक सोडलेली नव्हती. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. म्हणून क्रिकेटला म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ. पहा 9 बॉल आणि फक्त 8 धावा काढायच्या होत्या. त्यावेळेला खेळपट्टीवरती आशिष पाटील होता, त्यावेळेला सूरज पष्टे होता. अनेकांना वाटलं की हा सामना सहजरित्या गुडगाव टीम आपल्या खिशामध्ये टाकेल, परंतु आता सामना आलाय 2 मध्ये 5. 2 बॉल आणि 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. जो सामना आपण या अगोदर पाहिला होता SP बिलोशी विपक्ष मोरिया स्पोर्ट शिरोळे, आता तो सामना त्याच पद्धतीनं इथे देखील रंगताना पाहायला मिळाला. भुवनने जर हा सामना जिंकून दिला ना, तर या सामन्याचा नव्हे तर या स्पर्धेचा हिरो ठरू शकेल. 2 चेंडू आणि 5 धावा. षटकातला पुढचा बॉल, 2 चेंडू 5 ची गरज. फटका दमदार आहे, उंची आहे.
आणि काय घडलंय तर बॉल चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चला क्रुशल मुमेंट आहे पंच या आपण. चला कुणी कुठल्या प्रकारचे बाहेरून कमेंट्स करू का आणि कुठलाही प्रेक्षक आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. आयोजन कमिटीचं लक्ष आहे आपल्यावर. अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. ज्यांचे पाठीराखे आहेत त्यांनी संयम ठेवा.
चला प्रेक्षकांनी बाजूला जा, मैदानात कोणीही थांबू नका. जे कोंडले टीमचे पाठीराखे असतील किंवा घोडगाव टीमचे पाठीराखे असतील त्यांना सूचना आहे, जो निर्णय असेल तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. आणि आयोजकांना सर्व संघ हे एकसारखेच आहेत, जो निर्णय तो योग्यच दिला जाईल. तर हा चेंडू षटकारासाठी असेल, हा षटकार घोषित केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फिनिश म्हणजेच चला पुढील सामना लगेच सुरू करा. तर इथे टीम घोडगाव संघ विजय होतोय, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे कौतुक. हार्ड लक टीम अकाय 11 कोंडले, आपण देखील चांगली फाईट दिली लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये. तर पुढील सामना आपण या ठिकाणी पाहतोय SP बिलोची, माफ करा, या ठिकाणी पुढील सामना सावरोळी आणि GB स्पोर्ट्स महापोली या संघादरम्यान सामन्याला सुरुवात होईल. सावरोळी टीम, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. टीम सावरोळी